नमस्कार. आज आपण इयत्ता 10वी मधील भरत वाक्य ही कविता आहे आणि कवी आहेत मोरोपंत. मोरोपंतांचं पूर्ण नाव मोरेश्वर रामचंद्र पराडकर. मोरेश्वर रामचंद्र पराडकर. कविता आहे भरत वाक्य. एक प्रसिद्ध कवी, काव्य, नाटक, व्याकरण, अलंकार अशा वेगवेगळ्या माध्यमातून मोरोपंतांनी अनेक कविता, अनेक कवन लिहायचं काम केलं. असे हे मोरोपंत मोरेश्वर रामचंद्र पराडकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर जवळील सौंदर या गावचे होते. त्यांचे नातेवाईक, पूर्वज, आजोबा रामजी पंत हे पन्हाळगडावर आल्यानं वडील रामचंद्र पंत हे शाहू महाराजांच्या पदरी नोकरीस लागले. मोरोपंतांचा जन्म पन्हाळगडावर 1729 मध्ये झाला. वयाच्या 24व्या वर्षापर्यंत त्यांचं संपूर्ण वास्तव्य हे पन्हाळगडावर होतं आणि त्यामुळे पन्हाळगडावरच त्यांचं बालपण, शिक्षण हे सगळं पन्हाळगडावरच गेलं. 1752 मध्ये त्यांचे वडील रामचंद्र पंत हे कामानिमित्त बारामतीला गेले आणि वडिलांना भेटण्यासाठी मोरेश्वर पराडकर म्हणजे मोरोपंत हे 1773 मध्ये ते बारामतीला गेले. ते परत पन्हाळगडावर आले नाहीत, ते बारामती करत झाले. अशा या मोरोपंतांनी विपुल अशा पद्धतीचं काव्य रचना केली की जेणेकरून आर्याभारत, केकावली, मंत्र भागवत, मंत्र रामायण, श्रीकृष्ण विजय, हरिवंश यासारख्या प्रसिद्ध रचना त्यांनी केल्या. त्यांनी संस्कृत काव्य रचनाही केली. त्यांचं समग्र वाङ्मय कविवर्य मोरोपंतांचं समग्र ग्रंथ खंड 1 ते 12 यामध्ये संग्रहित केलं गेलं. त्याशिवाय त्यांनी 108 रामायण लिहिली. ती आर्याभारत वृत्तामध्ये लिहिली गेली. साधारणपणे ही जी कविता आहे भरत वाक्य ही केकावली या प्रसिद्ध रचनेमधून त्यांनी आपल्या समोर ठेवलेली आहे. हे केकावली म्हणजे काय तर तळमळीनं काढलेले विचार की जेणेकरून केका म्हणजेच मोराचा टाहो, मोराचा टाहो जेणेकरून पावसाळ्यामध्ये मोर काळ्या ढगाकडे पाहून मोठमोठ्यानं टाहो पडतो. या मोराच्या ओरडण्याला संस्कृतमध्ये केका असं म्हणतात. तर केकावली, आता केकावली वली म्हणजे पंक्ती, माळ, रांग अशा अर्थानं की जेणेकरून पावसाळ्यामध्ये जेव्हा ढग, त्या ढगांची माळ अशी गच्च होतं, कधी पाऊस पडतोय, किती पाऊस पडतोय अशा प्रकारची अवस्था होते, तेव्हा मोर मोठमोठ्यानं ओरडायचं काम करतात. ओरडायचं काम करतात, मनापासून ते ओरडतात. म्हणून केकावली. अर्थात मोरोपंतांनी माणसानं जीवन कसं जगावं हे सांगताना सुद्धा अगदी मनापासून, अंतःकरणापासून त्यांनी आपले विचार लोकांच्या मनामध्ये पटवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून केकावली. आणि कवितेचं नाव काय आहे? भरत वाक्य.
लक्षात आलं? हे भरत वाक्य काय आहे? तर सर्वसाधारणपणे भरत मुनी हे त्यावेळी नाट्यशास्त्राची निर्मिती करणारे एक महान व्यक्ती होती, भरत मुनी. त्यामुळं नाटकाच्या शेवटी, कोणत्याही नाटकाच्या शेवटी भरत मुनींची स्तुती केलेली जायची, भरत मुनींची स्तुती व्हायची. तर केकावलीमध्ये 3 श्लोक आहेत, 3 श्लोक आहेत आणि तिन्ही श्लोक हे शेवटी आहेत. केकावलीच्या शेवटी 3 श्लोक आहेत. या कारणानं त्याला भरत वाक्य असं म्हटलं गेलं, भरत वाक्य असं म्हटलं गेलं. अशा या मोरोपंतांनी या रचनेमध्ये सज्जन माणसाच्या सहवास आणि सद्विचाराच्या श्रवणाचं महत्व याकडं लक्ष वेधायचं काम केलं, की कोणत्याही परिस्थितीत खोटा अभिमान बाळगू नये, भक्ती मार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये असं आव्हान केलं. आणि सत्कर्मात सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण या पद्यरचनेतून कवी प्रत्येकाला देतात. पहा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वदा नावडो, संधंग्री कमळी मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भव चरित्री चढो. कठीण शब्दांचे अर्थ या ठिकाणी दिलेले आहेत. ओके. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. ते सांगतात की ए विद्यार्थ्यांनो, ए मुलांनो, तुम्ही नेहमी चांगल्याची संगत करा, वाईटाची संगत करू नका. कारण चांगल्याची संगती केली तरच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे काही मिळवणार आहात ते तुम्हाला मिळवता येतं. म्हणूनच सहवास हा चांगल्याचा असायला पाहिजे. आपल्या अवतीभोवतीची माणसं कोण आहेत, कशी आहेत, याच्यावरती लक्षात घ्या तुमचं यश अवलंबून असतं. पाण्याचा एक थेंब लक्षात घ्या, तापलेल्या एखाद्या लोखंडावर जर पडला तर तापलेल्या लोखंडावर एक थेंब पडल्यानंतर त्याचं लगेच तो नष्ट होतो, त्याचं त्या थेंबाचं अस्तित्व नष्ट होतं. तोच थेंब जर कमळाच्या पानावर पडला तर एक विशिष्ट आकार त्या थेंबाला तयार होतो आणि तो शोभून दिसतो. तोच थेंब, तसाच थेंब जर स्वाती नक्षत्रामध्ये जर तो शिंपल्यामध्ये पडला तर त्याचं मोती होतं. आपण कोणाच्या सहवासामध्ये जातोय, आपल्या बरोबरची माणसं कोण आहेत याच्यावरती बरंच अवलंबून असतं. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना मोरेश्वर पराडकर, मोरोपंत हेच सांगतात की सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. चांगल्या माणसांची संगत तू मला दे आणि परमेश्वरा माझ्या कानावर चांगले विचार, चांगली वाक्य पडू देत, येऊ देत. पुढे पहा, कलंकमतीचा झडो, विषय सर्वदा नावडो. ते सांगतात की बुद्धीतील वाईट विचार, कलंक म्हणजे डाग, बुद्धीतील वाईट विचार झडून जाऊन देत आणि बुद्धी शुद्ध होऊ दे, मनामध्ये विवेक यावा आणि विषय सर्वथा नावडो. ते म्हणतात बघा की काम वासनेची नावड मनामध्ये हो. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर अशा पद्धतीचे अनेक विषय, अनेक विचार समाजामध्ये असतात. पण हे सगळे बाजूला सरकून त्या ठिकाणी बुद्धीतील वाईट विचार झडून जाऊन दे, बुद्धी शुद्ध होऊ दे, मनात विवेक यायला पाहिजे आणि काम वासनेची नावड हे परमेश्वरा माझ्यामध्ये यायला पाहिजे.
ते पुढे काय म्हणतात बघा. संधंगरी कमळी दडो मुरडिता हटाने अडो. काय म्हणतात. संधंगरी कमळी दडो मुरडिता हटाने अडो. संधंगरी सज्जनाचे पाय. सज्जनाचे पाय. कमळी कमळ फुलात. कमळ फुलात कमळाच्या फुलात. मुरडिता मागे वळताना. हटाने हट्टाने. पहा ते सांगतात की संधगरी कमळी दडो मुरडिता हटाने अडो. ज्याप्रमाणे भुंगा कमळात अडकतो, कमळामध्ये अडकतो, सुगंधानं धुंद होऊन तो तेथील मधुखान वेचण्यासाठी आतुर झालेला असतो, त्यामुळे तो तिथून हटत नाही. जर कमळाचा विरह झाला तर तो रडतो, तो त्यामध्ये अडकतो. संध्याकाळी वेळी कमळ मिटतं तेव्हा तो रडतो. हेच उदाहरण देऊन मोरोपंत म्हणतात की त्याचप्रमाणे कमळातील मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे मन सज्जनांच्या पायी गुंतावं. संधंगरी मन माझं काय झालं पाहिजे. सज्जनाच्या पायामध्ये गुंतलं पाहिजे. चांगल्या चांगल्या माणसांच्या सहवासात मला तू ठेवलं पाहिजेस. आपलं मन भक्ती मार्गात म्हणजेच भवचरित्रात परमार्थात जळून गेलं पाहिजे. भवचरित्र भक्ती मार्ग किंवा संसार धर्म. आपलं जे मन आहे ते मन भक्ती मार्गामध्ये म्हणजेच भवचरित्रात परधर्मात संसार धर्मात जडून राहिलं पाहिजे. पुढे पहा. न निश्चय कधी ढळो. न निश्चय कधी ढळो कुजन विघ्न बाधा टळो. न चित्त भजनी चळो मती सदुक्त मार्गी वळो. कुजन वाईट माणूस, विघ्न बाधा लागन प्रत्यय, सदुक्त मार्गी म्हणजे चांगल्या मार्गाला. चांगल्या मार्गाला ते काय म्हणतात बघा. न निश्चय कधी टळो कुजन विघ्न बाधा टळो. की जेणेकरून मनातील निर्धार, माझ्या मनामध्ये जो काही निर्धार झालेला आहे, यश मिळवण्याचा असेल, जीवनापर्यंत पोचायचं असेल, जो काही निर्धार झालेला असेल तो निर्धार कधी ढळून देऊ नकोस. बऱ्याचदा आपण ठरवतो की आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला ते करायचं आहे, पण हे सगळं करत असताना मार्गामध्ये अनेक विघ्न असतात, संकट असतात, पण ती पार करून माणसाने गेलं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात न निश्चय कधी ढळो कुजन विघ्न बाधा टळो. की मनातील निर्धार कधी ढळून देऊ नको. वाईट माणसांच्या अडचणीची बाधा, संकटाची बाधा, त्यांची लागण आपल्याला होऊन देऊ नकोस. आपल्याला होऊन देऊ नकोस, होता कामा नये. न चित्त भजनी चळो मती सदुक्त मार्गी वळो. खालची ओळ बघा. ते सांगतात की परमेश्वराचं नामस्मरण करताना, तुझं नामस्मरण करताना मन कधी चंचल होऊन देऊ नकोस, अस्थिर होऊन देऊ नकोस. चांगला मार्ग स्वीकारण्यासाठी बुद्धीला चांगलं वळण लागू दे. बुद्धीला वळण लागू दे. पुढे बा. स्वतत्व हृदया कळो दुराभिमान सारा गळो. पुन्हा मन हे न मळो दुरित आत्मबोधे जळो. ते म्हणतात की स्वतःचं सत्व काय आहे, स्वतत्व हृदया कळो. स्वतःचं सत्व हृदयाला कळू दे. स्वतःची कपॅसिटी, मी काय करू शकतो, मी काय करू शकतो, ते जे सत्व आहे ते सत्व हृदयाला कळू दे.
दुराभिमान सारा गळो. दुराभिमान, जो वाईट अभिमान आहे तो सगळा गळून जाऊ दे. पुन्हा मन हे न मळो, दुरितात्मबोधे जळो. म्हणून ते म्हणतात की मन कधी वाईट विचाराने मलिन होता कामा नये. माझं मन कधी वाईट विचाराने मलिन होता कामा नये. आत्मज्ञानामध्ये सर्व वाईट दुरित भस्मसात होऊन दे आणि जळून जाऊ दे. दुरित आत्मबोधे जळो. दुरित आत्मबोधे जळो. आत्मबोधे, आत्मज्ञान, जे जे काही दुरित वाईट आहे ते वाईट जळून जाऊन दे. पुढे पहा, शेवटचं चरण. मुखी हरी वसो, तुझी कुशल नाम धामावली. मुखी हरी वसो, तुझी कुशल धाम नामावली. क्षणात पूर्वील जी सकल कामना मावली. ते म्हणतात, हे देवा, तुझं नाव माझ्या मुखामध्ये सदैव राहू दे. तुझं नाव माझ्या मुखामध्ये सदैव राहू दे, नेहमी राहू दे. तुझं शरीर रूपी घर, माझं शरीर रूपी घर, माझं शरीर रूपी घर तुझ्या उच्चारानं कुशल पावन होऊन दे. कुशल पावन होऊन दे. आणि म्हणून माझ्या मनाच्या सर्व इच्छा तू तात्काळ पुरवल्या जाव्यास. तात्काळ पुरविल्या जाव्यास यासाठी मी मनपूर्वक त्या ठिकाणी तुझं चिंतन करायचं काम करतो. म्हणजे कोणती गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल तर मनपूर्वक चिंतन हे तितकंच महत्वाचं असतं. कृपा करशी तू जगत्रिय निवास दासावरी, तशी प्रकट हे निजश्रीत जना सदा सावरी. ते म्हणतात की तिन्ही जगतामध्ये राहणाऱ्या भक्तावर तू कृपा करतोस. कृपा करी तू जगत्रिय निवास दासावरी. जगत्रिय निवास दासावरी. तर सर्वसाधारणपणे तिन्ही जगतामध्ये राहणारा पृथ्वी, स्वर्ग, नरक या तिन्ही जगतामध्ये राहणाऱ्या भक्तांच्यावर तू कृपा करतोस. तशी तुझ्या आश्रयाला आलेल्या, शरण आलेल्या भक्तावर तुझी कृपा तशीच राहू दे. अशा पद्धतीची तू कृपा प्रकट कर. अशा पद्धतीचे विचार त्या ठिकाणी ते व्यक्त करतात. स्वाध्याय बघा. आकृती पूर्ण करा. चारित्र्य संपन्न बनण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. म्हणजे काय बघा, चारित्र्य संपन्न बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणि टाळायला पाहिजेत अशा गोष्टी. एक, चारित्र्य संपन्न बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी: बुद्धीचा कलंक झाडावा, सुसंगतीत राहावं आणि सुविचार ऐकावे. याशिवाय आणखी काही गोष्टी आहेत. पुढे बघा. टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी: विषय वासना नको, दुराभिमान नसावा आणि निश्चय ढळू नये. त्यानंतर मन वाईट गोष्टीकडे वळू नये म्हणून करावयाच्या गोष्टी. वाईट गोष्टीकडे मन वळू नये म्हणून करावयाच्या काही गोष्टी आहेत. 4 आहेत बघा, भरपूर आहेत तशा. भजन करताना मन विचलित होऊ नये, मन मलिन होऊ नये, मनातील निश्चय ढळून देऊ नये, मन भव चरित्रावर, परमार्थावर जडावं. याही पेक्षा आणखी काही प्रश्न आहेत. फक्त एक प्रश्न खाली फक्त लिहून घ्या: मी काय करावं आणि काय करू नये. मी काय करावं आणि काय करू नये. प्रत्येकानं एक 10 घटक लिहा. मी काय करायला पाहिजे, जे योग्य आहे ते, आणि काय करायला नको आहे, अयोग्य आहे ते. या संदर्भात एक 10 घटक लिहा आणि बाकीचे प्रश्न पूर्ण करा. धन्यवाद.